मस्त सर्वांना सगळ्यांना आवडणार असा नाश्ता बनवणार आहे। मैदा घेतलाय मी 2 वाटी, ओवा आणि मीठ टाकले, ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं तूप टाकलं 1 चमचा। तर सगळं चांगलं मिक्स करून घ्या। थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे असं चांगला गोळा निब्बर। तर आजची रेसिपी आहे कढी कचोरी, अशी छान रेसिपी आहे, सर्वांना खूप आवडेल। तर चांगला निब्बर असा छान गोळा करून घ्यायचा आहे, तर चांगल्या खुसखुशीत कचोऱ्या होतात, छान लागतात खायला। नरम मळायचं नाही आहे। ते झालं आपलं पीठ तयार। तर इकडे मी कचोरीची तयारी करते। मसाला तर मूग डाळीची कचोरी बनवणार आहे। ते अर्धा चमचा हळदी पावडर, गरम मसाला, मिरची पावडर आणि थोडासा सुका धना पावडर आणि स्वादानुसार मीठ टाकलंय। सगळं तेलात परतून घ्यायचं आपल्याला चांगलं। आणि 1 तास मी मूग डाळ भिजू घातलेली आहे। हे बघा, चांगली धुवून सगळं पाणी काढून अशी मसाल्यामध्ये आपल्याला सगळी परतून घ्यायची छान। सगळा कच्चापणा काढायचा आणि पाणी सुकवायचं आहे। तर छान परतू घ्या। आणि मसाले तुम्हाला जितके तिखट हवे त्याच प्रमाणात तुम्ही मसाले टाका। मी थोडीशी तिखट बनवलेली आहे, छान लागते कढी बरोबर। त्याला फक्त थोडीशी 1 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, पुन्हा परतून घ्यायची आहे, खाली लागली नाही पाहिजे। ते झाले आपली मूग डाळ परतून छान। एक परातीत काढायचे आणि हिला थंड करून घ्यायची गार। तर हे बघा, अशी थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची, थोडी जाडसर, खूप बारीक नाही, थोडीशी दाणेदार अशी ठेवायची आहे। तर पुन्हा मी कढई ठेवली आहे आणि फक्त जे मिक्सरमधून आपण काढलेला आहे त्याचा मसाला फक्त एकदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे, सुट्टा सुट्टा करायचा चांगला मोकळा। हे बघा, छान झालाय मोकळा। असं छान मूग डाळीचं सारण झालंय बघा, कचोरीसाठी तयार। थोडंसं मी जिरा पावडर पण टाकलाय वरून। हे बघा, असं छान परतून घ्या, मिक्स करून घ्या, सर्व सुकवायचं आपल्याला पाणी। आणि डाळी चांगली शिजल्या गेलेली आहे। ते मी काढून घेतलं एक परातीत आणि याला थंड होऊन द्या। थंड झाल्यावर आता आपण कचोरी तळायला घेणार आहे। तर तेल ठेवलंय मी गरम व्हायला कढईत। तर हे बघा, छान पीठ पण झालंय। तर मीडियम साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे, खूप छोटा पण नाही आणि खूप मोठाही नाही। असं चांगलं थोडीशी जाडसर ठेवायची, खूप पातळ बनवायची नाही, नाही तर फुगणारही नाही आणि खूप कडक होईल। तर छान मीडियम अशी बनवून घ्यायची आणि 2 चम्मच आपल्याला सारण भरायचं असं डाळीचं, मूग डाळीचं। आणि असं छान फोल्ड करून आपण जसं पुरण भरतो तसेच फोल्ड करून सगळी अशी गोल करून दाबून घ्यायची छान। फुटली नाही पाहिजे, ते पण ध्यान ठेवा, व्यवस्थित दाबून घ्या छान। आणि हे बघा, हलक्या हलक्या हाताने फक्त लाटीत राहा। असे सगळे आपल्याला लाटून घ्यायच्यात सारण भरून। हे बघा, खूप पातळ नाही करायची, थोडीशी जाड ठेवायची आहे। दोन्ही प्रमाणात पाहिजे आपला मसाला पण आणि पीठ पण। तर हे बघा, तेल गरम झालं, मी सोडली आणि मीडियम गॅसवरच करीत राहा, सारखं परतवीत राहा, इकडं उलट पुलट करीत राहा, थोडीशी अशी दाबून हलक्या हलक्या हाताने चांगली खरपूस छान मीडियम गॅसवर होऊ द्या। इतक्या खमंग आणि खरपूस झाल्यात ना कचोऱ्या, खूप छान झाल्यात, तुम्हाला नक्की आवडेल। बघा, फुगली पण। तर मी पुन्हा दुसरी घेतली आहे बनवायला। तर सेम तसंच आपल्याला मसाला आहे ते सर्व भरायचं आहे, 2 चमचे करून सर्वामध्ये पुन्हा फोल्ड करून अशी दाबून घ्यायची चांगली छान। आणि हलक्या हाताने परत आपल्याला लाटायची आहे।
तर चांगले दाबून घ्या तुम्ही. फुटल्या नाही पाहिजे, नाही तर सर्व तेलात मसाला होईल. तर हे बघा असे छान दाबून आणि थोडंसं हलकं हलकं तेल लावायचं बघा. ते बघा दुसरे पण सोडली मी, आणि एक एक करता आणि एक एक तळताना तर छान होत्या, फुगत्यातही, व्यवस्थित भाजल्या जातात. एखाटा टाकल्या तर त्या फुगणार नाही. तर अशा छान परतून घ्या. हे बघा कसे टम्मा फुगल्यात, खूप छान आहे. तशा हलवत राहायच्यात आपल्याला सारख्या, नाही तर एक साईडने जळते आणि एक साईडने कच्च्या राहतील, त्याच्यामुळं उलट पुलट करीत राहा. हे बघा मिडियमच गॅस ठेवायचा आहे. छान लालसर आपल्याला काढून घ्यायच्यात मिडियम गॅसवर, तर छान खमंग आणि खुसखुशीतपणा येतो. कधी फुलवर गॅसवर करू नका, तळू नका, नाही तर आतमधून कच्चा राहील. पीठ मैदा कच्चा लागन खायला. तर अशा सर्व आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कचोऱ्या सगळ्या. तर ही झाली आपली तळून. झटपट होती, लवकर, जास्त टाईम नाही लागत कचोरी बनवायला. तर या सगळ्या झाल्यात माझ्या तळून बनवून. बघा सर्व फुगल्यात. मी मिडियम गॅसवरच बनवल्यात सगळ्या. छान चांगला सोनेरी गोल्डन कलर आला. त्याच्यासोबत मी कढी बनवली आहे. तर कढीची पण मी सांगते रेसिपी. तर 2 चमचे मी बेसन घेतलं आहे आणि पावशेर दही घेतलं आहे. तर पाणी टाकून आपल्याला सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी राहिल्या नाही पाहिजे, असं मिक्स करून घ्या सर्व दही आणि बेसन. ते झालेलं आहे आपलं मिक्स छान. तर इथं कढीसाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात 5-6, 4-5 लसणाच्या कळ्या आणि एक छोटा अद्रकीचा तुकडा घेतला आहे. आपल्याला वाटण काढायचं आहे, जाडसरच काढायचं आहे, खूप बारीक नाही. तर फोडणीची तयारी करू. तर 2 चमचे छोटे मी तेल टाकले कढईत. हे बघा अशीच जाडसर मिरची काढायची आहे आपल्याला मिक्सरमधून. खूप छान कढी होती. तर तेल गरम झालं. इथं जिरं टाकायचे आहे आपल्याला. अर्धा चमचा जिरं टाका. कढीपत्ता टाका आणि आपली जी वाटलेली पेस्ट आहे मिरची लसूणची, ती पण टाकून द्यायची आणि चांगलं परतून घ्या. हे बघा खूप छान वास येतो आणि अशी गरम गरम कढी छान लागते. तर हळदी पावडर आणि थोडीशी हलकीशी लाल मिर्च पावडर टाकली. स्वादानुसार मीठ टाका. ते सगळं आपल्याला परतू घ्यायचं आहे सगळा मसाला छान. तर मी इथं चाळणीने चाळून घेते जे दही आणि बेसन घोल बनवून ठेवलेला. चाळणीने चाळलं तर गाठी होत नाही, छान कढी होती, फाटत नाही. तर अशी तुम्ही पण चाळून घ्या आणि अशी पद्धतीने बनवा कढी. जितकी पाहिजे त्या प्रमाणातच, घट्ट किंवा पातळ तुम्हाला कशी हवी त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाका. तुम्ही मिडियम ठेवली, खूप पातळही नाही खूप घट्टही नाही. तर हिला हलवीत राहायची आपल्याला सारखं हलवीत राहिल्याने पाणी आणि दही सेपरेट होत नाही, छान घट्टपणा येतो आणि खाऊपर्यंत ही कढी तशीच राहते, छान होती. तर हे बघा ते असं सगळं आपण चाळून घेतलेलं आहे. आता याला हळूहळू चमच्याने हलवत राहायची. कढी झाली तयार. कोथिंबीर टाका वरून. खूप छान झाली. कचोरी पण तयार, कढी पण तयार आहे. तशी गरम गरम तुम्ही खा. खूप छान झाली आहे. वरून मी कांदा आणि कोथिंबीर टाकली आहे. तर नक्की ट्राय करा. मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.